जालन्यामध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून रणनीती आखणं सुरू। आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका। काहीही झालं तरी शिवसेनेचाच भगवा पालिकेवर फडकणार, खोतकरांकडून विश्वास व्यक्त। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा अटकपूर्व जामीन अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला। रणजित कासलेने जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं। धनंजय मुंडेंबाबत सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं होतं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं कासलेचा जामीन अर्ज फेटाळला। जळगावच्या धानोरामध्ये आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेला कारणे दाखवा नोटीस। विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे संस्थेकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा ठपका। 3 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश। बीडच्या चौसाळा गावातील खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। चिखलामधून नागरिकांना काढावी लागते वाट। प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। जळगावमध्ये अवैध शस्त्रांची तस्करी विक्री करणाऱ्यांवर कारवाई। पुणे धाराशिवमधील दोघांना अटक। चोपडा ग्रामीण पोलिसांची नाकाबंदी दरम्यान कारवाई। जळगावच्या पाथरखेडामध्ये आदिवासी आश्रमशाळेमधील 32 विद्यार्थ्यांना गोवरची लागण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सर्व मुलांवर उपचार सुरू। सोलापूरच्या बार्शीमध्ये जागेच्या वादातून 2 गटांमध्ये राडा। जागा मालकाने धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आक्रमक। पोलीस बंदोबस्तामध्ये इमारत जमीनदोस्त।